ज्या दिवशी घरामध्ये जास्त जण जेवणारे नसतील, कोणाला जास्त भूक नसेल आणि मुळात म्हणजे स्वयंपाकाची इच्छा नसेल, स्वयंपाकाची इच्छा म्हणजे पूर्ण जेवण बनत बसायची जर इच्छा नसेल, अशा वेळेला जर झटपट काही बनत असेल तर ते म्हणजे एकतर डाळ भात किंवा खिचडी. म्हणजे आमच्याकडे तर आम्ही सहसा खिचडीच जास्त बनवतो, जरा जास्त जण कोणी जेवणारे नसतील. कधी कधी आईला पण कंटाळा येतो, दिवसभर काम करून ती थकलेली असते, मग रात्रीला मी फक्त खिचडी बनवून घेते. आज आम्ही जेवणारे तिघेच जण होतो, मी, दिदी आणि दिदीचा मुलगा. आई जरासं बाहेर गेली होती, एका ठिकाणी कार्यक्रम होता, मग ते तिकडनं जेवण येणार होती. मग म्हटलं आता तिघांसाठी काय बनवत बसायचं, त्याच्यामुळे मग ठरलं की एकतर डाळ भात बनवू, नाहीतर खिचडी, आणि डोसा तर मस्ट होता, कारण की मला डोसा खायचा होता. खरं तर मी डोशाची सिरीज चालू करणार होती, रोजचे वेगवेगळा एक डोसा ट्राय करता येईल, पण नाही झालं. ते करेन मी नेक्स्ट वीकपासून, तेही चालू करेन. मग पटकन भात लावला, कारण की सकाळची भरपूर भाजी शिल्लक राहिलेली, त्याच्यामुळे भात लावून घेतला. आणि त्यानंतर डोशासाठी जी डाळ भिजत टाकलेली मी, मुगाची उडदाची डाळ, ती सगळी मिक्स करून बारीक करून घेतली. आणि ह्यावेळेस मी त्यामध्ये एक नवीन इन्ग्रेडियंट ॲड केला होता, तो म्हणजे सोयाबीन भिजत टाकलं होतं मी वाटायचं एक 10-15 मिनटं आधी. गरम पाण्यामध्ये भिजत टाकलं तर ते लवकर भिजतं, आणि लगेच डाळी बारीक करून घेताना त्यामध्ये ते ॲड करून मिश्रण तयार करून घेतलं. अशा प्रकारे हे बॅटर तयार झालं की मस्त डोसा टाकून घेतला. आता आपल्याला जर हवं असेल आपल्या आवडीनुसार आपण त्यामध्ये थोडीशी हिरवी मिरची, कोथिंबीर, अद्रक लसणाचा एक एक तुकडा टाकूनही सगळे हे मिश्रण तयार करून घेऊ शकतो. मलाही आवडतं ते, पण माझ्याकडे एवढा जास्त वेळ नव्हता म्हणण्यापेक्षा भूक एवढी जास्त लागलेली, मी फक्त त्यामध्ये लाल तिखट ॲड केलं आणि थोडंसं पिंक सॉल्ट ॲड केलं आणि मस्त बॅटर मिक्स करून घेतलं आणि पटकन तव्यावरती डोसा टाकून घेतला. तव्यावर बॅटर टाकलं की मी वरून थोडेसे तीळ ॲड केले होते. तीळ टाकल्यामुळे छान टेस्ट येते. म्हणजे नॉर्मल जो डोसा असतो आपला त्यावरती मी कधी नाही ट्राय केलं, पण या डाळीच्या डोशावरती तर तीळ टाकून मस्त लागतात एकदम. ते भाजल्यानंतर त्याची चव वेगळीच येते, त्याच्यामुळे मग मी डाळीच्या डोशावरती तीळ हे टाकतेच. डोसा तयार झाला की लगेचच प्लेटमध्ये काढून घेतला. खायला बसणार होती तेवढ्यात आई आली होती. आईने एवढं सारा भाजीपाला आणला होता, काकडी, टोमॅटो तर एवढे आणले होते, त्याकडे बघून असं वाटत होतं की आता पुढचे 15-20 दिवस तर टोमॅटो आणायची अजिबात गरजच नाही. मग काय मस्त काकडी टोमॅटो घेतला, डोसा घेतला आणि जेवायला बसले. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.